गाईज बघू शकता मालाड स्टेशन आहे. सकाळी 4:30 पावणे पाचच्या आसपास. सकाळी 4:45 वाजलेत. घरी चाललोय मी आता ऑफिसवरून सुटून. ब्रिजवरून चालत चाललोय. स्टेशनला बघा तुम्ही कोणच नाही. प्लॅटफॉर्म आत्ता आत्ता सगळं यायला लागले हळूहळू लोक. माझ्यासाठी आता मी बराच लांबून चालत आलो. मग रिक्षा घेतली शेअरिंगची. स्टेशनला उतरलो मी आता पुढे चाललो. सकाळी माझ्यासाठी क्रेडिट आहे. काय नाही. जाऊन रिक्षा पकडायची. त्याला रिक्षा आहेत पण रिक्षा जायला एक तास घेतो. अर्धा पाऊण तास शेअरिंगची रिक्षा. रॅपिडोची वाट बघतोय ती. रॅपिडो बुक करतोय. रॅपिडो तर बुक होत नाही स्टेशनवरून. बघूया थोडा ट्राय करतो बघू. गुड मॉर्निंग मंडळी, नमस्कार. आणि शिर्के कंपनीच्या ब्लॉग मध्ये तुमचं वेलकम आहे. कसे आहेत मंडळी? बरे आहेत ना? बरेच असाल. पावसाचा आस्वाद घेऊन सगळं झालं असेल तुमचं. मस्त मजेत असाल. आता ड्युटी वगैरे चालू झालंय सगळ्यांची. शाळा, स्कूल, कॉलेज, ऑफिस सगळं काही पूर्वपदावर आलंय. ठीक आहे. मी जसं तुम्हाला दाखवलं, आता जस्ट मी उठलोय. 11:30 पावणे 12च्या आसपास उठलोय. 12:10 झालेत आता. आता मला जायचंय बाजारामध्ये, मार्केटमध्ये. घरातलं सामान म्हणजे टमाटर वगैरे, हिरवा मसाला, बटाटे असं सगळं संपलंय. ते पाहिजे म्हणून जावं लागेल मला. त्यासाठी चाललोय. तर तुम्हाला मध्ये माहिती बोललो होतो, इथला बाजार लवकर बंद होतो. आणि पाऊस पण मला वाटतं थोडासा बंद आहे, कमी आहे. जाऊन करून येतो. ते मेन आहे. कारण ते सगळं पाहिजे. आज जेवण न बनवण्याचा विचार आहे. सकाळी आलो, जसं मी तुम्हाला दाखवलं की सकाळी 4:45च्या आसपास मी मालाड स्टेशनला होतो. मी तुम्हाला स्टेशन वगैरे सगळं दाखवलंय. थोडासा राईस राहिलेला, चांगला होता तो. गरम केला तो खाल्ला, पण त्याच्यामुळे थोडस असं वाटतं बिघडलंय. आणि कालच्या वाटाण्याची भाजी पण जी आमटी केली होती ना, ती पण थोडी तिखट होती. खूप थोडी काय, खूप तिखट होती. त्याच्यामुळे पण मला त्रास होतोय. त्याला जेवण नको आहे. थोडे पोहे बनवेल, थोडेसे खाईन, झोपून जाईल. ऑफिस परत आहे, झोपायचंय. झोपलो की मग उठल्यावरती भाजी आणि चपाती करून खाऊन पिऊन टिफिन घेऊन जाईल. तर उठलो आता, तर दाखवतो तुम्हाला. ठीक आहे. आता आता एक्सप्लोर करायला मला खूप अपॉर्च्युनिटीज आहेत. बाहेर जाणार, ठीक आहे, ऑफिसला जाणार, सगळं दाखवेन मी तुम्हाला. हो, कचरा पण आता घेऊन चाललोय तिकडे. ते पण लांब आहे माझ्यापासून, म्हणजे 4-5 मिनिटं कचरा टाकायला. तसंच रब्बा. तर तिकडूनच मार्केटमधूनच रोड आहे तो, तसंच जायचंय. ठीक आहे. तुम्ही प्लीज तुम्ही ब्लॉग्स बघा माझे. ओके. आणि बघितला, ठीक आहे, मला अपॉर्च्युनिटी द्या. बघितला, तुम्हाला थोडं जरी आवडलं त्यातलं, तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ह्याच्यामुळे काय होईल माहिती आहे का? मोटिवेशन येईल मला. मी अजून अजून ब्लॉग चांगलं करण्याचा प्रयत्न करेन. मी शिकतोय, ठीक आहे. आणि आता बऱ्यापैकी शिकलोय. एडिटिंग कसं करतात, काय करतात, शूट कसं करतात, हा कॅमेरा होल्ड कसा करतात, ठीक आहे, फेस बोलायचं कसं आहे, हे सगळं शिकतोय. आणि बऱ्यापैकी शिकलोय असं वाटतंय आता. ठीक आहे. तर थोडे सुधरत जातील माझे ब्लॉग्स अजून. म्हणजे थोडं बेटर होईल. मी पूर्णच नाही बोलत आहे, थोडं होईल. ठीक आहे, करूया. तुम्ही बघा आणि प्लीज शेअर, सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा. ठीक आहे. त्याच्याने अजून मोटिवेशन येतं. डेली ब्लॉग्स करायची इन्स्पिरेशन येते. ठीक आहे.
आणि मी बिलकुल थांबणार नाहीये. मी ब्लॉग्स करतच राहणार आहे. म्हणजे मला आता डिमोटिवेट व्हायचंच नाहीये की नाही आता मी एक आठवड्यातून एकदा टाकेन, महिन्यातून एकदा टाकेन, 4 दिवसातून 3 दिवसातून एकदा टाकेन. नको आहे. डेली डेली करणे काय बाय ब्लॉगिंग आहे ये डेली फॅमिली ब्लॉग. ठीक आहे. एकटा जरी असलो ना तरी फॅमिली आहे मी. ठीक आहे. माझी फॅमिली आहे त्यामुळे आणि माझा फॅमिली हा ब्लॉग आहे. तर मला ब्लॉगिंग करायचीच आहे. ठीक आहे. एकटा जरी असलो तरी आणि मी करणार आता त्यासाठी. आपले पूर्ण पूर्ण एफर्ट्स टाकायचे 100+ टाकायचं. ठीक आहे. कोणाला माहिती नाही कुठे आपल्याला काय माहिती की 100 जाऊन तरी टच करेल. ठीक आहे. 100+ टाकलं तर बघूया कमी जरी आले ना तरी आपण अजून अजून करायचा प्रयत्न करतो. ठीक आहे. तर बघतो आता जरा बाजारात जातोय. काय गल्लीतून छत्री येणार नाही काय. एक मंदिर आहे तुम्हाला दाखवा. मला मी फांदी दाखवतो. फांदी कुठे ते उतरणार आणि आज जाणार आहे. पूर्ण पुढे जाईपर्यंत पायडीच ऑफिसेस आहेत इकडे.